नमस्कार, मी अंजली आचार्य, अंजली ट्रॅव्हलकी या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये चारधाम यात्रेविषयीची संपूर्ण माहिती मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. तर चला सुरू करूया. उत्तराखंडात अनेक मंदिरे आहेत, म्हणून उत्तराखंडाला देवांची भूमी म्हणतात. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ या 4 तीर्थक्षेत्रांना चारधाम म्हणतात. हरिद्वार येथे गंगेत स्नान करून ही यात्रा सुरू करायची असते. गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री, यमुना नदीचे उगमस्थान यमुनोत्री या दोन्ही ठिकाणचे जल घेऊन केदारनाथाला अर्पण करून मग बद्रीनाथाला श्री विष्णूचे दर्शन घ्यायचे असते. अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमापर्यंत ही मंदिरे खुली असतात. तर आम्ही हे इकडे आता हरिद्वारला आलो आहे. इथे मोदी भवन म्हणून आहे. त्या मोदी भवनमध्ये आम्ही राहण्याची सोय ठेवली आहे. जुना बंगला आहे आणि त्या बंगल्याचं रूपांतर ह्या लोकांनी हॉटेलमध्ये केलं आहे. मोदी भवनाच्याच गॅलरीमधून बघा ही गंगा वाहताना दिसते आणि ह्या गंगेवरच त्यांनी हे हॉटेल बांधलेलं आहे. हे असं हे मोदी भवन. अशी ही गंगा नदी इथून वाहते. हरिद्वार हे उत्तराखंडाच्या दक्षिण भागात गंगा किनारी वसलेले आहे. हरीचे द्वार म्हणजे हरिद्वार. येथे गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष प्राप्ती होते. अयोध्या, मथुरा, वाराणसी, कांचीपुरम, उज्जैन, द्वारका आणि हरिद्वार या 7 पुण्यक्षेत्रांना सप्तपुरी म्हणतात. येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. गंगा नदीच्या किनारी हर की पौडी नावाचा घाट आहे. याचा अर्थ हरीचे पाय. येथे सूर्यास्ताला जुन्या परंपरेनुसार गंगेची आरती होते. देशोदेशीचे लोक ही आरती पाहण्यासाठी गंगेच्या दोन्ही तीरावर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. भावभक्तिपूर्ण वातावरणात येथील पुजारी पवित्र मंत्रोच्चारासहित अग्निपात्र हातात धरून अखंड घंटानादाने गंगेची आरती करतात. हे पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. असे म्हणतात, समुद्र मंथनानंतर गरुड आकाशातून अमृत कुंभ नेत असता ज्या ठिकाणी यातील थेंब पडले तेच हे स्थान म्हणजे हर की पौडी. स्वर्गातील गंगा भगीरथाने पृथ्वीवर आणली. गंगेचे पाणी कितीही काळ ठेवले तरी खराब होत नाही. म्हणूनच यात्रेकरू गंगोदकाचा गडू आपल्या देवघरात ठेवतात. असे हे गंगा मातेशी आपले वेगळेच भावबंध जोडले आहेत. नागांची देवी मनसा देवी, सर्पदंशापासून संरक्षण करणारी शक्तिशाली मनसा देवीचे दर्शन घेऊन मग आपण गंगोत्रीकडे प्रयाण करतो. गंगोत्री मंदिर हे गंगादेवीला समर्पित आहे. येथे गंगादेवीची पूजा केली जाते. देवप्रयागपासून पुढे ही अलकनंदीला मिळते आणि तिथे तिला गंगा या नावाने ओळखले जाते. गंगोत्री हे मंदिर 18व्या शतकात गोरखा जनरल अमरसिंह थापा यांनी बांधले, परंतु मूळ स्थापना भगीरथ ऋषींनी केली असे मानतात. भगीरथाने पापमुक्त करणारी पवित्र गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी घोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. गंगेला पृथ्वीवर नेण्याची परवानगी दिली. गंगेला पृथ्वीवर उतरण्यास सांगितले तेव्हा तिला अपमान वाटला आणि तिने मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींचा खात्मा करण्याचा निर्णय घेतला. ही आपत्ती टाळण्यासाठी भगीरथाने महादेवांनी गंगा आपल्या जटेत धारण करावी अशी विनंती केली. ते तयार झाले. गंगेने मुक्त होण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु शिवांपासून मुक्तता मिळाली नाही. भगीरथाने तपश्चर्या करून गंगेला परत सोडण्याची विनंती केली असता शिवांनी प्रसन्न होऊन जटेतून सप्तधारांनी गंगा सोडली. तिला महादेवांचं महत्त्व पटलं. यमुनोत्री धाम हे भगवान यम आणि देवी यमुना यांना समर्पित आहे. हे यमुनेचेही निवासस्थान आहे. तसेच यमुनेचे उगमस्थानही आहे. येथे काळ्या पाषाणाची यमुनेची आणि पांढऱ्या संगमरवराची गंगेची मूर्ती आहे.
ही सूर्याची मुलगी आणि यमाची बहीण आहे असे मानतात. हिच्या पाण्यात स्नान केल्यास आत्मा शुद्ध होतो. यमुना नदीची टेहरी नरेश महाराज प्रतापशहा यांनी बांधली आहे. मंदिराच्या परिसरात अनेक गरम पाण्याची कुंडे आहेत. सर्वात मुख्य कुंड म्हणजे सूर्यकुंड. या कुंडातील तापमान सर्वात जास्त आहे. यात्रेकरू तांदूळ कापडात बांधून या पाण्यात शिजवून देवीला प्रसाद देऊन घरी घेऊन जातात. सूर्यकुंडाजवळील भव्य शिळेचीही भक्त पूजा करतात. कालिंदी पर्वतातून उगम झाल्यामुळे हिला कालिंदी असेही म्हणतात. यमुना नदीचा खरा स्रोत चंपासर ग्लेशियर म्हणजेच एक गोठलेले बर्फाचे सरोवर येथून आहे. महाभारतानुसार जेव्हा पांडव उत्तराखंडाच्या यात्रेला आले होते तेव्हा ते प्रथम यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथला गेले होते. तेव्हापासून उत्तराखंडामध्ये चारधाम यात्रा केली जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल अक्षय तृतीयेच्या दिवशी यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातात आणि कार्तिक महिन्याच्या यमद्वितीयेला बंद केले जातात. ये क्या है? सोडा है क्या? सोडा नहीं, नींबू पानी है। हाँ, ये नींबू पानी है. पहाड़ी वनस्पतियों के साथ एकदम आयुर्वेदिक जड़ी बूटी का जूस है। उल्टी गैस कुछ नहीं होती इससे जी। अच्छा. अच्छी चीजें पियो, हाजमा सही रहना आपका हाँ, बढ़िया हाँ, है। अच्छा अच्छा. खट्टा मीठा बनाते हैं इसे, जलजीरा शिकंजी, हाँ हाँ. भीम पत्ता पुदीना सब पड़ेगा इसमें। ये पत्ते का नाम भीम पत्ता. पत्ता भीम पत्ता। अच्छा, और ऊपर ये से क्या है? झरने ये का पानी है, मटके में रखा मैंने और बढ़िया होता है जी। हाँ, पहाड़ी नींबू है. पहाड़ी नींबू। हाँ. भीम पत्ता भीम ने खाया था क्या? हाँ, ऐसा भी हो सकता है। प्राकृतिक प्राचीन प्रगटेश्वर पंचानन महादेव गुफा ही नगल महरगाव येथे आहे. याचेही द्वार अक्षय तृतीयाला उघडते. इथे प्राकृतिक स्वरूपात देवदेवतांच्या मूर्ती दिसून येतात. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशी ही शिवगुफा आहे. येथे पंचमुखी शिवलिंग, गणपती, मूषक, नंदी, हनुमान, अर्धनारीश्वर, दुर्गा माता, कैलास पर्वत यांचे दर्शन होते आणि गुप्त केदारगंगा प्रवाहित होताना दिसते. तिचे वाहन मगरमच्छ ही इथे दिसते. हजारो यात्रेकरू दर्शन घेऊन पुण्याचे भागीदार येथे होत असतात. त्यांच्या दर्शनाने मनोवांछित मनोरथ पूर्ण होतात. नमस्कार. आम्ही ह्या केदारनाथला आता उतरलोय हेलिपॅडला आणि इकडचा इतका मस्त असं वातावरण आहे. अत्यंत थंडी आहे आणि हे खूप ढग वगैरे आलेले आहेत पाण्याचे आणि हे सगळी लोक इथे वेट करत आहेत. मोसम खराब व्हायला आला आहे त्यामुळे ते लोक सांगतात की पटापट दर्शन करून या. इथून जायची वाट आहे केदारनाथकडे, ते आता काही दिसत नाही आहे कारण खूप धुकं आलं आहे. आता आम्ही सर्वजण जाणार आहोत केदारनाथच्या दर्शनाला. बोला केदारनाथ महाराज की जय. जय भोले, बम बम भोले. एक गोष्ट सांगायची राहिली. आता आम्ही हेलिपॅडवर उभे आहोत केदारनाथला आणि एक हेलिकॉप्टर येत आहे, ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा समोरून येत आहे. केदारनाथ म्हणजे महादेवांचं निवासस्थान. पौराणिक कथेनुसार पांडवांनी युद्धात विजय मिळवल्यानंतर आपल्या भावांच्या हत्येच्या पापांपासून मुक्तता मिळावी म्हणून महादेवांचा आशीर्वाद घेऊ पाहत होते. पण महादेव पांडवांवर नाराज होते म्हणून ते केदारनाथाला निघून गेले.
पांडवही त्यांच्या मागे मागे येऊ लागले. तेव्हा महादेवांनी बैलाचं रूप घेऊन एका कळपात प्रवेश केला. तेव्हा भीमाने आपल्या शरीराचा अवाढव्य आकार वाढवून 2 पहाडावर आपले 2 पाय ठेवले. सर्व गायी म्हैशी पहाडाखालून निघून गेल्या, परंतु बैलाच्या रूपातील महादेव पहाडाखालून जायला तयार झाले नाहीत. तेव्हा भीमाने महादेवांच्या रूपातील बैलाच्या पाठीमागील त्रिकोणी भागाला घट्ट पकडून धरले. तेव्हा महादेवांच्या रूपातील बैल जमिनीत अंतर्धान होऊ पाहत होता, परंतु त्यांची दृढ भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांना दर्शन देऊन पापमुक्त केले. तेव्हापासून महादेव बैलाच्या पाठीमागील त्रिकोणात्मक आकृतीच्या पिंड रूपामध्ये तेथेच निवास करू लागले. स्वतः महादेवांनी पांडवांना स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग दाखवला होता. त्यालाच स्वर्गरोहिणी असे म्हणतात. पांडवांनी येथे मग मंदिर बांधले असे आदि शंकराचार्यांनी त्या मंदिराची स्थापना. भैरवनाथ मंदिर केदारनाथ मंदिरापासून दक्षिणेला अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. 3001 ईसापूर्व राजपूत श्री भिकुंड स्वामींनी इष्टदेवतेची क्षेत्र संरक्षक स्वरूपात येथे स्थापना केली. या मूर्ती विना छताच्याच येथे ठेवलेल्या दिसून येतात. बद्रीनाथ हे उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात अलकनंदेच्या डाव्या किनाऱ्यावर नर आणि नारायण पर्वतांच्या मध्यभागी नीळकंठ पर्वतावर आहे. हे स्थान विष्णुदेवांना समर्पित आहे. असे म्हणतात, जो जाय बद्री वो ना आये उद्री, म्हणजे जो बद्रीनाथाचे एकवार दर्शन घेईल त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळेल. पूर्वीचे शंकर पार्वतीचे हे निवासस्थान होते. एकदा भगवान विष्णू ध्यानासाठी शांत जागा शोधत असता त्यांना नीळकंठ पर्वतावरील हे शंकर पार्वतीचे निवासस्थान योग्य वाटले. ते मिळवण्यासाठी त्यांनी युक्ती केली. एके दिवशी स्नानासाठी शंकर पार्वती बाहेर जात असता बालरूपातील विष्णू रडताना पाहून पार्वतीने त्यांना उचलून घेऊन आपल्या निवासस्थानात आणून त्यांना शांत करण्यासाठी आपले दूध पाजले. मग बालरूपातील विष्णू शांत झोपी गेले. शंकर पार्वती पुन्हा परत स्नानाहून येत असता त्यांना दरवाजा बंद दिसला. आता काय करावे, शंकराला विचारले असता ते म्हणाले, तू यांचा स्वीकार केला आहे तेव्हा मी माझी कोणतीही शक्ती इथे वापरू शकत नाही. मग शंकर पार्वती केदारनाथाकडे जातात. अशा प्रकारे श्री विष्णूंनी बद्रीनाथाला आपले धाम बनवले. विष्णू तपश्चर्येला बसले असता खूप हिमवर्षाव होत होता. तेव्हा लक्ष्मी अस्वस्थ होऊन स्वतः बद्री म्हणजे बोराच्या झाडाचे रूप घेऊन त्यांचं संरक्षण करत राहते. जेव्हा तपश्चर्या पूर्ण होते तेव्हा समोर लक्ष्मी देवी बद्री वृक्षाचं रूप धारण करून उभी दिसते. तेव्हा विष्णू म्हणतात, तू सुद्धा माझ्यासोबत तपश्चर्या केली आहेस म्हणून तुझीही पूजा केली जाईल आणि बद्री वृक्षाच्या रूपाने माझे संरक्षण केले म्हणून आजपासून मी बद्रीनाथ नावाने ओळखला जाईन. ओंकारेश्वर मंदिर उखी मठ येथे आहे. प्रथेनुसार थंडीच्या दिवसात केदारनाथाची उत्सव मूर्तीची डोली या जागी आणून ठेवतात. 6 महिने त्याची पूजा येथेच केली जाते. उषा मठाची मान्यता अशी आहे की शिवभक्त बाणासूर याची मुलगी उषा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा नातू अनिरुद्ध यांचं लग्न ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाला उषा मठ म्हणतात. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन उखी मठ हे नाव पडलं. बद्रीनाथहून पुढे जाताना जोशी मठहून पुढे माणा नावाचे भारतातील पहिले गाव लागते. 4 धामांमध्ये हे गाव शापमुक्त पापमुक्त आहे असे मानतात. मणिभद्र देवांच्या नावावरून या गावाला माणा हे नाव पडलं असावं. याच गावात व्यासगुफा नावाची एक गुफा आहे. येथे महर्षी व्यासांनी बाल गणपतीकडून महाभारत लिहून घेतले होते. गणपती लिहित असताना त्यांना सरस्वती नदीच्या जोरात खळखळ वाहणाऱ्या नदीच्या आवाजाने व्यासांचे बोलणे ऐकायला येत नव्हते. तेव्हा गणपतीने व्यासांना तसे सांगितले. तेव्हा व्यासांनी सरस्वती नदीला शांत होण्यास सांगितले, पण ती शांत झाली नाही. तेव्हा गणपतीने शाप दिला
की आजपासून तू कोणालाच दिसणार नाही. व्यासपोथीची गुफा ही खरोखरच पोथीच्या पानांप्रमाणे एकावर एक पानं ठेवल्यासारखी दगडांची प्राकृतिक रचना आहे. येथून पुढे जात असताना महाभारतकालीन भीम पूल दिसतो. असे म्हणतात, पांडव या गावातून स्वर्गात जात असताना पांडवांनी सरस्वती नदीला पुढे जाण्यासाठी मार्ग मागितला, तर तिने त्यास नकार दिला. तेव्हा महाबली भीमानी 2 मोठमोठे पहाड उचलून नदीवर ठेवले. याच भीमपुलावरून पांडव स्वर्गरोहिणीच्या दिशेने निघून गेले. माणा गावाला महादेवांचा आशीर्वाद आहे. तो असा की या गावाला जो भेट देईल तो कधीच गरीब राहणार नाही. 4 धाम यात्रेत 5 प्रयाग लागतात. 1 देवप्रयाग, अलकनंदा आणि भगीरथी नदीचा संगम, नंतर हिला गंगा या नावाने ओळखले जाते. 2 रुद्रप्रयाग, अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम. 3 कर्णप्रयाग, अलकनंदा आणि पिंडार किंवा कर्णगंगा नदीचा संगम. 4 नंदप्रयाग, अलकनंदा आणि नंदाकिनी नदीचा संगम. 5 विष्णुप्रयाग, अलकनंदा आणि विष्णुगंगा किंवा धौतीगंगा नदीचा संगम. केदारनाथ 5 भागात विभागलं गेलं आहे. त्यालाच पंचकेदार असे म्हणतात. 1 केदारनाथ, पांडवांना दर्शन देण्यासाठी घेतलेल्या वृषभ रूपातील महादेवांचा पाठीकडील भाग केदारनाथ येथे प्रगट झाला. हे मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. 2 तुंगनाथ, महादेवांच्या भुजा येथे प्रगट झाल्या. येथे महादेवांच्या भुजांची पूजा केली जाते. हे रुद्रप्रयाग जिल्ह्यात एका पर्वतावर आहे. 3 रुद्रनाथ, महादेवांचे मुख येथे प्रगट झाले. याला निळकंठ महादेव असेही म्हणतात. हे चमोली जिल्ह्यात आहे. 4 मदमहेश्वर, महादेवांची नाभी येथे प्रगट झाली. याला दुसरे केदारनाथ असेही म्हणतात. मंदिरात नाभीची पूजा केली जाते. इथे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उकीमठ येथून येथे जावे लागते. 5 कल्पेश्वर, महादेवांच्या जटा येथे प्रगट झाल्या. हे मंदिर गुहेत उभारण्यात आलं आहे. येथे जटांची पूजा केली जाते. हे चमोली जिल्ह्यात उर्मगम घाटीमध्ये आहे. कावड यात्रा श्रावणात भगव्या वस्त्रांनिशी गंगोत्री, हरिद्वार येथील गंगाजल कावडीत घेऊन ती कावड खाली न ठेवता पायी प्रवास करून शिवलिंगावर अर्पण करतात. ही प्रथा श्रावण बाळाने आईवडिलांना कावडीत बसवून हरिद्वारला स्नान करवून परतताना गंगाजल शिवलिंगावर अर्पण केले. मग परशुरामांनी गडमुक्तेश्वरून गंगाजल आणून शिवलिंगावर अर्पण केले. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. जटाटवीगलज्जलप्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां नमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं 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 जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगच्चलल्ललाटपट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलासबन्धु बन्धुरस्फुरत्तिकन्त्र सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभा कदम्ब कुङ्कुमद्रवगलिप्त दिव्यधूमुखे मदान्ध सिन्धुरस्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्त भूतभर्तरी ॐ नमः शिवाय. थंडीच्या दिवसात केदारनाथ आणि मदमहेश्वरांची कपाटं बंद होतात. तेव्हा यांची उत्सव मूर्तीची डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात आणून ठेवतात.
पूर्ण 6 महिने त्यांची इथे पूजा केली जाते. पंचकेदारांचं दर्शन आपण इथे घेऊ शकतो. पांडवांची हत्यारही इथे ठेवली आहेत. तसेच महादेवांनी राजा मांधाताच्या भक्ती आणि तपस्येवर प्रसन्न होऊन ओंकार रूपात त्यांना दर्शन दिलं होतं. म्हणून या मंदिराला ओंकारेश्वर म्हणतात. जेव्हा डोली येते तेव्हा मंदिरं फुलांनी सजवतात. 1 दिवसाची जत्रा भरते. आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया.